मी सध्या उभा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरती। आपण माझ्या मागे पाहताय हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 आहे। या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम गेली 17 वर्षापासून रखडलेलं आहे आणि आपण सध्या जो पाहताय हा खाम नजीकचा परिसर आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ओव्हरफ्लायचं काम जे आहे ते सुरू आहे आणि याच ओव्हरफ्लायच्या कामामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी जी आहे ती होताना चित्र पाहावयास मिळत आहे। आपण जर पाहिलं तर सुट्टीच्या दिवशी अर्थात आपण जर पाहिलं तर शनिवार रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जे आहेत ते कोकणामध्ये सुट्टी साजरी करण्यासाठी येत असतात आणि त्याच कालावधीमध्ये या एकेरी वाहतुकीचा फटका जो आहे तो सदर वाहन चालकांना बसत असतो। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जी वाहतूक कोंडी आहे ती होतानाचं चित्र वारंवार निर्माण होत आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर महामार्गाचं काम करत असताना ठेकेदारांनी आवश्यक ती जी काळजी आहे ती इथे कुठेही न घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कारण का कुठे डायव्हर्जन नाही आहे, कुठून मार्ग कधी सुरू होतो व कुठून मार्ग कधी संपतो अशा पद्धतीचे कुठेही फलक जे आहेत ते लावण्यात आलेले नाहीयेत। त्यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळेस वाहन चालकांना तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावं लागतंय। एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेली 17 वर्षापासून या महामार्गाचं काम रखडलेलं आहे आणि त्यातच आता हा जो ओव्हरफ्लाय ब्रिज आहे त्या ब्रिजच्या कामामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक जी आहे ती सुरू आहे आणि याचाच कुठेतरी फटका जो आहे तो वाहन चालकांना बसतानाचं चित्र पाहावयास मिळत आहे। आता याकडे संबंधित प्रशासन व संबंधित ठेकेदार काय उपाययोजना करत आहे हे पाहावं लागणार आहे। विशेष म्हणजे या मार्गावरती ही जरी एकेरी वाहतूक चालू असली तर या एकेरी वाहतुकीच्या मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य देखील निर्माण झालेलं आहे आणि त्या खड्ड्यांचा देखील फटका कुठेतरी वाहन चालकांना बसतो। त्यामुळे या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी विशेषतः वाहनाच्या लांबच लांब रांगा लागतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक कोंडी होते। आता या संपूर्ण प्रकरणाकडे संबंधित ठेकेदार व प्रशासन कशा प्रकारे बघताय व काय कारवाई करताय हेच खरं पाहावं लागणार आहे। राज वैशंपायन, TV9 मराठी, खांब, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।